निशंक हो निर्भय हो मना रे, निशंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरतु गामी, अतर्क्य अवधूत हे स्मरतु गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. त्रिगुणात्म त्रिमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नेय अनुमाना, सुरर मुनिजन योगी समाधी नय ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, आभाग्यासी कैसी कळले ही मात, पराही परतली तेथे कैचा हा येत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव कर्पूर गौरम कर्णावतारं, संसारसारं भुजेन्द्रहारं, सदा रहासी हृदयाविरेंदे ओम भवान चैतन्यमा. घालीन टांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन देवा, बुद्ध्यात्मभावा प्रकृती स्वभाव, करोमि यत्नं सकलस्परस्पै, नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने सर्व गुरूंचे गुरु श्री दत्तात्रय महाराज आणि त्यांचाच अवतार असलेले स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री व सौ गुंड, माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि सहकारी शिक्षिकेतर वृंद यांना माझे अभिवादन। आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपण आज सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। गुरुपौर्णिमा ही का करायची, तर गुरुपौर्णिमा ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो। कृतज्ञता कोणाविषयी व्यक्त करायची, तर सर्वप्रथम आपली आई हा आपला सर्वांचाच गुरु असते। तर माता, नंतर पिता, नंतर आचार्य, ह्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्याला जे जे अनुभव येतात तेही आपले गुरु असतात। आणि आपण नोकरीच्या ठिकाणी जे जे काही शिकतो आणि जे काही आत्मसात करतो, ज्या व्यक्तींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं त्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। तर आज सोशल मीडियाचं सगळं वातावरण आहे, टेक्नॉलॉजीचं वातावरण आहे, परंतु ह्या सर्व वातावरणामध्ये सुद्धा गुरूंचं स्थान कुठंही कमी झालेलं दिसत नाही। कारण जे संस्कार आई बाबा करू शकतात, जे संस्कार शिक्षक करू शकतात, जी त्या संस्कारामध्ये ताकद आहे ते टेक्नॉलॉजी करू शकत नाही। त्यामुळे आज सर्वांनीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपले माता पिता आणि शिक्षक आणि ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला साथ दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना कधीही विसरायचं नाही। आणि गुरुपौर्णिमेनिमित्ताने एक संकल्प करूयात मुलांनो, रोज शाळेला येताना आई बाबांना नमस्कार करून शाळेमध्ये यायचं आहे। बघा तुम्ही, आईचे आशीर्वाद, बाबांचे आशीर्वाद हे आयुष्यभराच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप उपयोगी असतात। तर त्यांना गुरुपौर्णिमेला तर नमस्कार करायचाच, मातृपितृपूजन सर्व मुलांनी करायचंच आहे घरी। आज आपण व्हिडिओतून बघणार आहोत त्याप्रमाणे, पण रोज सुद्धा जसा आपण देवाला नमस्कार करतो तसंच आपल्या आईवडिलांना सुद्धा नमस्कार करण्याची सवय आजपासून लावून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपण शिक्षकांना सुद्धा आदराने बोललं पाहिजे। शिक्षकांनी सुद्धा आपसामध्ये एकमेकांशी आदराने व्यक्त झालं पाहिजे। हीच संस्कृती घेऊन आपण आजची गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार मुलांनो, आज आपण शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली। यालाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। व्यास हे ऋषी होते, त्यांनी महाभारत लिहिले। यांचा हा जन्मदिवस आषाढातील पौर्णिमेचा, म्हणून या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। श्रीकृष्ण यांचा अवतार जीवन कसे जगावे हे समस्त मानवजातीला समजावे, यासाठी परमेश्वराने अवतार घेतला। श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषी होते, त्यांनी श्रीकृष्णाला घडविले। प्रभू श्रीराम हे देखील परमेश्वराचे अवतार होते, त्यांचे गुरु वाल्मिकी ऋषी होते। वाल्मिकी ऋषींनी श्रीरामाला सर्व प्रकारच्या विद्या दिल्या। श्रीरामांचे गुरु वाल्मिकी ऋषी होते। नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले ते रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाने। स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रसार संपूर्ण जगभर केला। स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते। या आहेत पद्मभूषण माननीय ताराबाई मोडक। यांनी छोट्या मुलांच्या शाळांसाठी खूप मोठे कार्य केले आहे। त्यांच्या शिष्य पद्मश्री माननीय अनुताई वाघ या दोघींनीही आपल्या भारत देशामध्ये छोट्या मुलांच्या म्हणजेच तुमच्या वयाच्या मुलांसाठी खूप कार्य केले। त्यांच्या या कार्यासाठी त्यांना सरकारने पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले। अशी ही गुरु शिष्यांची जोडी। सचिन तेंडुलकर आपल्या सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे, हो ना? या सचिन तेंडुलकर यांचे गुरु होते रमाकांत आचरेकर। रमाकांत आचरेकर यांनी छोट्या सचिनला क्रिकेटचे ज्ञान दिले आणि ते ज्ञान सचिन तेंडुलकरने देखील मनापासून घेतले, खूप कष्ट केले, तेव्हा हा मोठा खेळाडू बनला।
जननी मातरं वन्दे जननी मातरं वन्दे श्रद्धारूपां स्थिताननां श्रद्धारूपां स्थिताननां करुणां वरुणां धात्री करुणां वरुणां धात्री सर्वदा वत्सवत्सलां जनकं पितरं वन्दे हा बाबांसाठीचा श्लोक आहे बरं का जनकं पितरं वन्दे श्रेष्ठ विश्वासरूपिणां श्रेष्ठ विश्वास सन्मार्गदर्शके लोके सन्मार्गदर्शके लोके बघा आराध्या तुला आईबाबांचे दिले काय केले आणि आता फूल वाटले बघा तुम्ही पण असंच पूजन करायचं घरी गेल्यावर आईबाबांचं करणार ना सगळे शाबाश छोट्या गटाची मुलं खाली बसणार आहेत. बरी या खाली बस पहिला नमस्कार देवाजी तुम्हाला पहिला नमस्कार देवाजी तुम्हाला ज्याने मजला आणिले जगतात ज्याने मजला आणिले जगतात दुसरा नमस्कार माताजी तुम्हाला दुसरा नमस्कार माताजी तुम्हाला जिने मजला जन्म दिला आहे जिने मजला जन्म दिला आहे तिसरा नमस्कार पिताजी तुम्हाला तिसरा नमस्कार पिताजी तुम्हाला ज्याने माझे पालन केले आहे ज्याने माझे पालन केले आहे चौथा नमस्कार गुरु हो तुम्हाला चौथा नमस्कार गुरु हो तुम्हाला ज्याने मजला दिले विद्यादान ज्याने मजला दिले विद्यादान पाचवा नमस्कार मातृभूमी तुला पाचवा नमस्कार मातृभूमी तुला वाहिन देहाला तुझी चरणी वाहिन देहाला तुझी चरणी वाहिन देहाला तुझी चरणी